प्रिया आणि नीतू दोघेही मैत्रिणी होत्या. प्रिया एक श्रीमंत मुलगी होती म्हणून तिची स्वप्नेही मोठी होती. नीतू एक साध्या कुटुंबातील मुलगी होती म्हणून तिचे छंदही इतके साधे होते की प्रिया तिच्या साध्या वागण्यावर हसायची. काय यार, मी तुला इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणलं आणि इथेही तू तेच जुने चहा आणि बिस्किट मागवत आहेस. अरे हे एक रेस्टॉरंट आहे, स्वस्त हॉटेल नाही आहे. मॅडम, मी चहासाठी किती ऑर्डर करू आणि कोणत्या कुकीज? वेटरचे बोलणे ऐकून प्रिया शांत झाली. वेटर गेल्यानंतर नीतू हळूच म्हणाली, प्रिया, चहा सर्वत्र उपलब्ध आहे. इथे काम करणारे कर्मचारीही शांत होण्यासाठी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात चहा घेत असतील. हो ठीक आहे, चल आता तू चहा पी आणि मी माझ्या आवडत्या कुकीज घेईन. प्रियाची निवड खूप हायफाय होती. ती प्रत्येक गोष्टीला पैशाने तोलायची. काही काळानंतर प्रियाचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले. लग्नानंतर प्रिया नीतूला भेटायला आली, मेहंदी साडी घालून आणि दागिन्यांनी भरलेली. प्रिया, कशी आहेस? बघ मी कशी दिसते. मी सुंदर दिसते ना? मी राणीसारखी दिसते. इतक्या राजांच्या कुटुंबात माझे लग्न झाल्यावर मी राणीसारखीच दिसेल. तू मला एकटी भेटायला आली आहेस, पण तू म्हणाली होतीस की जेजू तुझ्यासोबत आले आहेत. हो आले होते, मी त्यांना इथे आणले असते. तू वेडी आहेस का? त्यांना अशा रिकाम्या घरात बसण्याची सवय नाही. त्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे की तू माझी मैत्रीण आहेस, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही खूप गरीब आहात. तेवढ्यात नीतूची आई येते. अरे काकू, नमस्ते. प्रिया बेटा, तू लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी आली आहेस, तर तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे. काकू, मला माफ करा. ते मला माझ्या सासरच्या घरात अशा साड्या घालण्याची परवानगी देत नाहीत. कृपया नीतूच्या हुंड्यासाठी ही साडी ठेवा. काहीही असो, तुम्हाला नीतूच्या लग्नात खूप खर्च करावा लागेल, त्यामुळे हे कामी येईल. बरं ठीक आहे, मी जात आहे. बाय नीतू. बाय काकू. प्रियाच्या बोलण्याने नीतू खूप दुखावली होती. तिला माहीत होते की प्रियाची जुनी सवय आहे म्हणून ती ते विसरून गेली. काही दिवसांनी नीतूचे लग्न जमले. नीतू तिच्या आईसोबत लग्नपत्रिका देण्यासाठी प्रियाच्या सासरच्या घरी गेली. प्रिया, तुला तुझ्या संपूर्ण कुटुंबासह लग्नाला यायचं आहे. हो प्रिया, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस. जर तू लग्नाला आली नाहीस तर मी एन्जॉय करू शकणार नाही. हो नीतू, गोष्ट अशी आहे की तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे लग्न मंदिरात अगदी साध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे माझा नवरा येणार नाही आणि कदाचित आम्हाला त्या दिवशी दुसरे कुठेतरी लग्नाला जायचं आहे. काकू, मी एक काम करू शकतो. हे कार्ड आणि मिठाई परत घेऊन जा. प्रियाने कार्डकडे पाहिलेही नाही. नीतूच्या लग्नाची तयारी सुरू झाली. प्रियाने आधीच नकार दिला होता, त्यामुळे ती एकही कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. लग्नाचा दिवस आला. नीतू लग्नासाठी वधू म्हणून मंदिरात पोहोचली. नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय तिथे पोहोचले होते, पण नवरदेवाच्या जवळच्या मैत्रिणींमध्ये प्रियाचे कुटुंब कसे काय होते? ऐका ना राकेशजी, जरा इकडे या ना. प्रिया, काय झालं? ऐका ना, तुमचा मित्र नीतूशी लग्न करत आहे. तुम्ही नवरीला ओळखता का? हो, नीतू माझी मैत्रीण आहे. काय? नीतू तुझी मैत्रीण आहे? हे तर खूप छान आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. नीतू तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, तर तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला का आली नाहीस? तू मला याबद्दल सांगितलंही नाहीस. मला वाटले की तुम्ही सगळे इतक्या छोट्या लग्नाला येणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. जर मी कार्ड पाहिले असते तर मला कळाले असते की नीतू सुनीलशी लग्न करणार आहे, पण इतक्या मोठ्या कुटुंबात नीतूशी लग्न कसे झाले? मग सुनील राकेशला फोन करतो. लग्नाच्या विधी सुरू होतात. नीतूने प्रियाकडे पाहिले आणि जेवू लागले. प्रियाला हे सर्व खूप विचित्र वाटले. आता प्रियाने मुद्दाम नीतूशी बोलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. लग्न संपल्यावर प्रिया सुनीलला म्हणाली, सुनीलजी, तुम्हाला इतकं साधं लग्न करण्याची काय गरज होती? तुमच्याकडे तर खूप पैसा आहे. पैशाची कमतरता नाही. प्रिया वहिनी, नीतूला लग्न खूप साधेपणाने आणि मंदिरात करायचे होते, म्हणूनच माझ्या प्रिय पत्नीच्या इच्छेनुसार मी साधेपणाने लग्न केले.
ठीक आहे, आता लग्न झालंय, आता तू वहिनी आमच्या मित्राची काळजी घे. आतापर्यंत आम्ही त्याची काळजी घेत आलो आहोत. राकेशचे बोलणे ऐकून नीतू हसली. राकेश आणि सुनील मित्र होते, त्यामुळे ते अनेकदा बाहेर जायचे, पार्टी करायचे, कुठेतरी जायचे आणि एकमेकांसोबत असायचे. यामुळे प्रिया आणि नीतू भेटतही असत. नीतू, तू मला कधीच सांगितलं नाहीस की तू इतक्या श्रीमंत घरातील मुलाशी नातं ठेवलं आहेस. बघ प्रिया, काल तू माझी मैत्रीण होतीस म्हणूनच मी तुझं ऐकायचे आणि तुझं बोलणं सहन करायचे, पण आता नाही. तू तुझ्या भाषेवर नियंत्रण ठेवायला शिक. मी सुनीलजींना फसवले नाही. सुनीलजी आणि मी एका लग्नात भेटलो होतो. तिथे सुनीलजींना मी आवडले आणि मलाही ते खूप आवडले. सुनीलजी माझ्या घरी प्रपोजल घेऊन आले होते. त्यांना मी आवडायचे. आता आम्ही दोघेही नवरा बायको झालो आहोत. माझे सासर हेच माझे कुटुंब आहे, म्हणून कृपया असे बोलून मला त्रास देऊ नको. प्रिया आई होणार होती, पण तिचे आईवडील लंडनमध्ये होते आणि तिच्या सासूबाईही आजारी होत्या. त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे एकटी पडली होती. प्रिया सुनबाई, आणखीन काही नोकर ठेवा, म्हणजे तुला कोणतेही काम करावे लागणार नाही. माझी तब्येत ठीक नाहीये, नाहीतर मी तुझ्यासाठी काही चांगले पौष्टिक जेवण बनवले असते, जे तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी चांगले असते. तुम्ही जर असे म्हटले तर आपण काही दिवसांसाठी नातेवाईकांना बोलावू शकतो. प्रिया सुनबाईला थोडा आराम मिळेल. तुम्हाला माहिती नाही का, नातेवाईक वेळ नसल्याची सबब सांगतात. आमचा एकुलता एक मुलगा आहे राकेश. प्रिया, तू तुझ्या मैत्रिणी नीतूला फोन का करत नाहीस? तिला तुझी साथ मिळेल. तुम्ही दोघेही चांगल्या मैत्रिणी आहात ना? पण सुनीलला काही अडचण येणार नाही ना? मला नाही वाटत ती येईल. अचानक नीतू आणि सुनील येतात. नीतूच्या हातात एक मोठी बॅग आणि सुटकेस होती. नीतू लवकर बोलली की माझ्या मैत्रिणीला मी एकटीला असं सोडणार नाही. बघा, मी पूर्ण सामान पॅक करून आली आहे. ती तिच्या मैत्रिणीच्या आमच्या धर्मपत्नी सेवा करायला आली आहे. हो, मला कळले की काकू आणि काका लंडनला गेले आहेत. काकूची तब्येतही ठीक नाही. तर आता मी तुझी प्रसूती होईपर्यंत तुझ्यासोबतच राहीन. पण नीतू, तुझ्या लग्नाला काही महिनेच झाले आहेत आणि मला वाटतं की तू सुनील भाऊसोबत वेळ घालवावा. सुनील माझ्या भावासारखाच आहे आणि माझा मित्रही आहे. आणि नीतू म्हणाली की तू त्याच्यासाठी बहिणीसारखी आहेस, तर आणखीन काय? अशा वेळी मी माझ्या बहिणीची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? मी बाळाची होणारी मावशी आहे. प्रियाच्या डोळ्यात लाजिरवाणे अश्रू आले आणि दोन्ही बहिणींमधील सर्व द्वेष नाहीसे झाले. नीतूच्या आगमनाने प्रियाला खूप आधार मिळाला. नीतूने तिची खूप काळजी घेतली. काही काळानंतर प्रियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुन्नाच्या मावशीने संगोपन केले. आता मला फक्त बाळाचे हास्य तुमच्या घरातही घुमावे असे वाटते. आता नाही, आधी तुम्ही याची काळजी घ्या, मग मी त्याबद्दल योजना करेन. कारण तुम्ही माझी चांगली काळजी घ्यावी अशी माझीही इच्छा आहे. मी हे माझ्या बाळाच्या होणाऱ्या मावशीवर सोडणार नाही. आणि मग रुग्णालयाची खोली आनंदाने हास्याने भरून गेली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.